नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्टच्या एका लर्निंग मॉड्यूलचा एक सखोल आढावा घेणार आहोत. विषय आहे नॉन रिलेशनल डेटासाठी स्टोरेज सोल्युशन डिझाईन करणे. आता हे नाव ऐकून घाबरून जायचं कारण नाही. आपल्याकडे टेलविन ट्रेडर्स नावाच्या एका काल्पनिक कंपनीचं उदाहरण आहे. आपण असं समजूया की आपण त्या कंपनीचे CTO आहोत आणि आपल्या कंपनीकडे प्रचंड डेटा आहे. फोटो, व्हिडिओ, जुने डॉक्युमेंट्स सगळं अस्ताव्यस्त पसरलेलं आहे आणि आपल्याला या सगळ्यासाठी ॲझ्युरमध्ये एक चांगलं, सुरक्षित आणि कमी खर्चाचं घर शोधायचंय. अगदी बरोबर. आणि हे नॉन रिलेशनल डेटा म्हणजे काय हे आधी एकदम सोपं करून सांगतो. आपण कल्पना करूया की आपल्याकडे 2 प्रकारचे ड्रॉवर आहेत. एकामध्ये आपण फाईल्स, कागदपत्र अगदी व्यवस्थित रचून ठेवली आहेत. हा झाला रिलेशनल डेटा. आणि दुसरा ड्रॉवर म्हणजे काही कुठेही. त्यात फोटो, जुन्या केबल्स, बिलं, पेन असं सगळं एकत्र पडले. हा दुसरा ड्रॉवर म्हणजे आपला नॉन रिलेशनल किंवा अनस्ट्रक्चर्ड डेटा. आज आपण ह्याच दुसऱ्या ड्रॉवरला ॲझ्युरमध्ये कसं व्यवस्थित लावायचं हे पाहणार आहोत. चला तर मग या अस्ताव्यस्त ड्रॉवरची आवरावर सुरू करूया. सगळ्यात आधी हा डेटा नक्की किती प्रकारचा असतो? साधारणपणे 3 प्रकार असतात. पहिला स्ट्रक्चर्ड डेटा म्हणजे अगदी शिस्तीत असलेला डेटा, जसं की एक्सेल शीट किंवा आपलं फोन बुक. यात प्रत्येक गोष्टीची एक ठरलेली जागा असते, अगदी सैनिकांच्या परेडसारखं. दुसरा आहे सेमी स्ट्रक्चर्ड डेटा म्हणजे थोडाफार शिस्तीत, जसं की एखादी रेसिपी. त्यात साहित्याला आणि कृतीला टॅग्स लावलेले असतात, पण ते एकाच साच्यात बसत नाहीत. आणि तिसरा आपला आजचा हिरो अनस्ट्रक्चर्ड डेटा म्हणजे फोटो, व्हिडिओ, ऑडिओ फाईल्स, वर्ड डॉक्युमेंट्स. यात कोणतीही निश्चित रचना नसते. एका फोटोमध्ये काय आहे हे कम्प्युटरला थेट समजत नाही. माणसांसाठी हे सोपं आहे, पण कम्प्युटरसाठी हे शोधणं आणि व्यवस्थापित करणं खूप अवघड आहे. आणि टेलविन ट्रेडर्सचा 90% डेटा याच प्रकारचा आहे. म्हणजे आजची आपली चर्चा पूर्णपणे या तिसऱ्या प्रकारच्या अनस्ट्रक्चर्ड डेटावर आहे. मग ॲझ्युरमध्ये या अस्तव्यस्त ड्रॉवरसाठी काय काय पर्याय आहेत? जसे ड्रॉवरमध्ये आपण छोटे डबे वगैरे ठेवतो तसं काही आहे का? बरोबर. ॲझ्युर आपल्याला यासाठी 4 मुख्य पर्याय देतं, म्हणजे 4 प्रकारचे डबे समजा. पहिला आहे ब्लॉब स्टोरेज, जे खास करून अशाच मोठ्या आणि अस्ताव्यस्त फाईल्ससाठी बनवलेलं एक अवाढव्य गोदाम आहे. दुसरं ॲझ्युर फाईल्स, जे आपल्या ऑफिसमधल्या शेअर्ड ड्राईव्हसारखं आहे, पण क्लाउडमध्ये. तिसरा ॲझ्युर मॅनेज्ड डिस्क्स, जे क्लाउडमधल्या आपल्या कम्प्युटरची म्हणजे व्हर्च्युअल मशीनची हार्ड डिस्क आहे. आणि चौथा ॲझ्युर क्यू स्टोरेज, जो जरा वेगळा आहे. तो फाईल्ससाठी नाही, तर ॲप्लिकेशन्समध्ये संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी आहे. ठीक आहे. म्हणजे हे वेगवेगळे डबे वापरण्याआधी आपल्याला ते ठेवायला एक जागा लागेल, बरोबर? त्यासाठी स्टोरेज अकाउंट लागतं का? हे नेमकं काय आहे? आपल्या गोदामाचा पत्ता. अगदी तसंच. स्टोरेज अकाउंट म्हणजे तुमच्या सगळ्या क्लाउड स्टोरेजसाठी एक मुख्य कंटेनर किंवा एक मोठी तिजोरी समजा. या तिजोरीला एक युनिक पत्ता मिळतो. उदाहरणार्थ tailwindtraders.blob.core.windows.net. हा पत्ता जगात युनिक असतो, म्हणजे तो दुसरा कोणालाही मिळत नाही. आणि मग आपण या तिजोरीचे नियम ठरवतो, जसं की ती कोणत्या देशात असेल, तिच्या किती प्रती बनवायच्या आणि तिला कोण वापरू शकतं. आणि या तिजोरीचे पण वेगवेगळे प्रकार असतात का? म्हणजे साधी तिजोरी आणि एक हाय स्पीड डिजिटल लॉकरवाली तिजोरी, असं काही? हो, तुम्ही त्याला तसं म्हणू शकता. मुख्यत्वे 2 प्रकार आहेत जे आपण लक्षात घेऊया. एक आहे स्टँडर्ड, जो सर्व कामांसाठी चालणारा प्रकार आहे, आपल्या फॅमिली कारसारखा. तर दुसरा आहे प्रीमियम. हा फक्त स्पीडसाठी नाही, तर खात्रीशीर स्पीडसाठी आहे. याला आपण गॅरंटीड IO ॲप्स म्हणतो. म्हणजे तुमच्या डेटाबेसवर कितीही लोड आला तरी तुम्हाला ठराविक वेगाची हमी मिळते. स्टँडर्डमध्ये वेग कमी जास्त होऊ शकतो, पण प्रीमियममध्ये नाही. त्यामुळे महत्त्वाच्या प्रोडक्शन सिस्टमसाठी हाच पर्याय निवडला जातो. अच्छा, मग टेलविन ट्रेडर्सने एकच मोठं अकाउंट बनवायचं की वेगवेगळी छोटी अकाउंट्स? म्हणजे सगळ्यांसाठी एकच बँक अकाउंट की प्रत्येक खर्चासाठी वेगळं? हां, खूप महत्त्वाचा स्ट्रॅटेजिक प्रश्न आहे. एकच मोठं अकाउंट सोपं वाटतं, पण शहाणपणा यात आहे की वेगवेगळी अकाउंट्स बनवावीत. याची 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं, खर्च विभागणी. मार्केटिंग आणि फायनान्स टीमचा खर्च वेगळा दाखवायचा असेल तर वेगळी अकाउंट्स सोपी पडतात. दुसरं, सुरक्षा. समजा मार्केटिंग अकाउंटमध्ये काही चूक झाली तर त्याचा परिणाम फायनान्सच्या महत्त्वाच्या डेटावर होणार नाही. याला ब्लास्ट रेडियस कमी करणे म्हणतात. आणि तिसरं, कामगिरी.
फायनान्सच्या डेटाबेससाठी प्रीमियम अकाउंट आणि मार्केटिंगच्या जुन्या फोटोंसाठी स्टँडर्ड अकाउंट असं मिश्रण करता येतं. ठीक आहे. म्हणजे टेल्विन ट्रेडर्सनी ठरवलं की त्यांचा डेटा मुंबईतल्या डेटा सेंटरमध्ये ठेवायचा, पण समजा त्या एका बिल्डिंगमध्येच काही अडचण आली, वीज गेली किंवा आग लागली तर मग त्यांच्या डेटाचं काय होणार? मला वाटते इथेच रिडंडन्सी किंवा डेटाच्या प्रती बनवण्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. अगदी योग्य मुद्दा उचललात. ॲझ्युअर कधीच आपल्या डेटाची एकच प्रत ठेवत नाही. याची कल्पना अशी करा की आपण आपल्या घराच्या चावीची एक प्रत आपल्याकडे ठेवली आहे, दुसरी आपली ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये आणि तिसरी प्रत दुसऱ्या शहरात राहणाऱ्या आपल्या मित्राकडे दिली आहे. ॲझ्युअर हेच आपल्या डेटासोबत करतं. ओके. याचे 2 मुख्य स्तर आहेत. पहिला म्हणजे प्रायमरी रिजन, म्हणजे मुख्य ठिकाण, जसं की मुंबई. इथे पहिला पर्याय आहे LRS, म्हणजे लोकली रिडंडंट स्टोरेज. यात आपल्या डेटाच्या 3 प्रती एकाच डेटा सेंटरमध्ये, म्हणजे एकाच बिल्डिंगमध्ये ठेवल्या जातात. हे स्वस्त आहे, पण जर बिल्डिंगलाच काही झालं तर सगळा डेटा जाऊ शकतो. म्हणजे एकाच खिशात चावीच्या 3 प्रती ठेवण्यासारखं झालं. खिसा फाटला तर सगळ्याच गेल्या. मग दुसरा पर्याय काय आहे? बरोबर. त्यासाठी दुसरा पर्याय आहे ZRS, म्हणजे झोन रिडंडंट स्टोरेज. यात आपल्या डेटाच्या 3 प्रती एकाच शहरातल्या 3 वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये ठेवल्या जातात. म्हणजे मुंबईतल्या 3 वेगवेगळ्या ठिकाणी. एका बिल्डिंगला काही झालं तरी आपल्या बाकीच्या 2 प्रती सुरक्षित राहतात. हे LRS पेक्षा जास्त सुरक्षित आणि थोडं महाग आहे. आणि त्या दुसऱ्या शहरातल्या मित्राकडची चावी, तो तर सगळ्यात सुरक्षित पर्याय असणार. तो म्हणजे सेकंडरी रिजन. इथे GRS म्हणजे जिओ रिडंडंट स्टोरेज हा पर्याय आहे. तो आपल्या डेटाची एक प्रत शेकडो मैल दूर दुसऱ्या शहरात, समजा चेन्नईत, कॉपी करतो. म्हणजे मुंबईत भूकंप किंवा पूर आला तरी आपला डेटा दुसऱ्या शहरात सुरक्षित राहतो. आणि याच्या पुढचा टप्पा म्हणजे GZRS, जिओ झोन रिडंडंट स्टोरेज, जो आपल्या डेटाच्या 3 प्रती मुंबईतल्या वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये ठेवतो आणि अजून 3 प्रती चेन्नईतल्या वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये. हा सर्वात सुरक्षित पण तितकाच महागडा पर्याय आहे. म्हणजे तुमच्यावर अणुबॉम्ब हल्ला झाला तरी तुमचा डेटा वाचेल अशी हमी Azure देतं. वा, म्हणजे गरजेनुसार आणि बजेटनुसार सुरक्षेचा स्तर निवडता येतो. चला, आता आपण एका स्टोरेज प्रकाराबद्दल बोलूया. पहिला आणि सगळ्यात मोठा आहे ब्लॉब स्टोरेज. हे नावच किती विचित्र आहे. ब्लॉब म्हणजे बायनरी लार्ज ऑब्जेक्ट, पण हे सगळं विसरून जा. सोप्या भाषेत सांगायचं तर कोणतीही फाईल, मग ती इमेज असो, व्हिडिओ असो, गाणं असो किंवा PDF, ब्लॉब स्टोरेज म्हणजे या सगळ्या अस्ताव्यस्त फाईल्ससाठी एक अवाढव्य गोदाम. तिथे काही टाका, Azure त्याला सांभाळून ठेवतं. या मॉड्यूलमध्ये ॲक्सेस टियर्स असा उल्लेख आहे. नावावरून वाटतंय की हा डेटा कसा वापरायचा याच्याशी संबंधित आहे. म्हणजे काही डेटा जो रोज लागतो आणि काही जो कधीतरी लागतो, असं काही. अगदी बरोबर पकडलत. Azure त्यालाच हॉट, कूल, कोल्ड आणि आर्काइव्ह टियर म्हणतं. हे म्हणजे गोदामातल्या वेगवेगळ्या शेल्फ्सवर सामान ठेवण्यासारखं आहे. हॉट टियर म्हणजे तुमच्या गोदामातल्या पुढच्या शेल्फवर ठेवलेलं सामान, जे रोज लागतं, जसं की तुमच्या वेबसाईटवर दिसणारे फोटो. तांत्रिकदृष्ट्या हा डेटा महागड्या फास्ट SSDsवर असतो, त्यामुळे तो काढायला खर्च कमी येतो, पण ठेवायला जास्त. आणि कूल टियर, तो मागच्या शेल्फवर ठेवलेल्या सामानासारखा असणार. हो, कूल म्हणजे मागच्या शेल्फवर ठेवलेलं सामान, जे महिन्यातून एकदा लागतं, जसं की गेल्या महिन्याचे रिपोर्ट. आणि कोल्ड म्हणजे तळघरात ठेवलेलं सामान, जे 3 महिन्यातून एकदा लागतं. हा डेटा स्वस्त हार्ड ड्राईव्हवर असतो, त्यामुळे स्टोरेजचा खर्च कमी, पण ते काढायला गेलं की खर्च जास्त लागतो. आणि आर्काइव्ह म्हणजे जुन्या फाईल्स माळ्यावर टाकून देण्यासारखं, पण मग तो परत काढायला वेळ लागत असणार नाही का? वेळ आणि पैसे दोन्ही. आर्काइव्ह टियर म्हणजे आपला डेटा दुसऱ्या गोदामात म्हणजे ऑफलाईन टेप ड्राईव्हवर ठेवला जातो. सामान काढायची ऑर्डर दिली की ते काही तासांनी मिळतं. स्टोरेज खर्च अगदीच कमी असतो, जवळजवळ फुकट. पण ते काढण्याचा खर्च सर्वाधिक असतो. टेल्विन ट्रेडर्स त्यांच्या 7-8 वर्षांपूर्वीच्या कायदेशीर रेकॉर्डसाठी हा पर्याय वापरू शकतात. हाच तो खरा ट्रेड ऑफ आहे. 1 मिनिट. तुम्ही म्हणालात की आर्काइव्हमध्ये डेटा अनेक वर्ष ठेवू शकतो. पण समजा कोणी चुकून किंवा मुद्दामून तो डिलीट केला तर, किंवा बदलला तर? कायदेशीर कागदपत्रांसाठी ही खूप मोठी समस्या असू शकते. यावर काही उपाय आहे का? खूप चांगला प्रश्न आहे. आणि यासाठीच इम्म्युटेबल स्टोरेज ही संकल्पना आहे. याचा सरळ अर्थ आहे, एकदा लिहिलं की झालं. ते बदलता किंवा डिलीट करता येत नाही. जसं की आपण पर्मनंट मार्करने चेकवर सही करतो.
आपण एक नियम लावू शकतो की ही फाईल पुढची 5 वर्ष कोणीही, अगदी कंपनीचा मालकसुद्धा डिलीट किंवा बदलू शकणार नाही. मेडिकल रेकॉर्ड्स किंवा ऑडिट लॉगसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. समजलं. आता पुढचा प्रकार आहे ॲझ्युअर फाईल्स. हे ब्लॉबपेक्षा वेगळं कसं आहे? फाईल्स तर तिथेही होत्या. मग हा वेगळा डब्बा कशाला? यातला मुख्य फरक तंत्रज्ञानाचा आणि वापराचा आहे. ब्लॉब स्टोरेज हे आधुनिक क्लाउड नेटिव्ह ॲप्ससाठी उत्तम आहे, जे रेस्ट API वापरून थेट फाईल्स मागू शकतात. पण टेलविन ट्रेडर्सकडे कदाचित काही जुनी ॲप्लिकेशन्स असतील ज्यांना नेटवर्क ड्राईव्ह लागतो, जसं आपल्या ऑफिसमध्ये S ड्राईव्ह किंवा T ड्राईव्ह असतो. अशावेळी कोड न बदलता त्या ॲप्सना क्लाउड स्टोरेज द्यायचं असेल तर ॲझ्युअर फाईल्स हा एकमेव आणि सोपा मार्ग आहे. हा निव्वळ माणसांसाठी नाही तर जुळवून घेण्यासाठी आहे. अच्छा. म्हणजे जेव्हा एका टीमला एकाच फोल्डरमध्ये काम करायचं असेल, जसं की सगळे डिझायनर्स एकाच प्रोजेक्टच्या फाईल्सवर काम करत आहेत, तेव्हा हे जास्त उपयोगी पडेल. नक्कीच. यात 2 मुख्य पद्धती आहेत. एक आहे डायरेक्ट माउंट, म्हणजे थेट क्लाउड ड्राईव्ह कॉम्प्युटरवर वापरणे. यासाठी चांगले इंटरनेट लागतं. दुसरा पर्याय आहे ॲझ्युअर फाईल सिंक. समजा टेलविन ट्रेडर्सची ऑफिसं पुणे आणि नागपूरमध्ये आहेत, तर ते दोन्ही ऑफिसच्या सर्व्हरवर एक फास्ट कॉपी ठेवू शकतात आणि ती क्लाउडसोबत आपोआप सिंक होत राहील. यात क्लाउड टिअरिंग नावाचा एक जादूचा प्रकार आहे, ज्यात फक्त गरजेच्या फाईल सर्व्हरवर राहतात आणि बाकीच्या क्लाउडमध्ये. यामुळे स्थानिक सर्व्हरवरची जागा वाचते. छान. आता पुढचा विषय जरा टेक्निकल वाटतोय. ॲझ्युअर मॅनेज्ड डिस्क्स याचा संबंध व्हर्च्युअल मशीनशी आहे का? हो. व्हर्च्युअल मशीन म्हणजे क्लाउडमधला एक पूर्ण कॉम्प्युटर आणि मॅनेज्ड डिस्क म्हणजे त्या कॉम्प्युटरची हार्ड डिस्क. ॲझ्युअर स्वतः या हार्ड डिस्कची काळजी घेतं, म्हणजे तिची उपलब्धता, बॅकअप, सुरक्षा हे सगळं सांभाळतं, म्हणून याला मॅनेज्ड म्हणतात. आपल्याला फक्त तिचा आकार आणि प्रकार निवडायचा असतो. आणि आपल्या कम्प्युटरच्या हार्ड डिस्क प्रमाणे यातही फास्ट आणि स्लो प्रकार असणारच, जशी तुम्ही कारची उदाहरणं दिली होतीत. अगदी तसेच आहे. यात वेगवेगळ्या स्पीड्सचे आणि किमतीचे प्रकार आहेत. अल्ट्रा डिस्क हे फॉर्म्युला 1 गाडीसारखं आहे, प्रचंड वेगवान. प्रीमियम SSD हे स्पोर्ट्स कारसारखं आहे, महत्त्वाच्या डेटाबेससाठी. स्टँडर्ड SSD ही आपली फॅमिली कार, वेब सर्व्हर किंवा डेव्हलपमेंट टेस्टिंगसाठी उत्तम. आणि स्टँडर्ड HDD म्हणजे जुना टेम्पो, हळू पण स्वस्त, ज्या डेटाचा जास्त वापर होत नाही, जसं की बॅकअप. त्यासाठी हा सर्वोत्तम आणि कमी खर्चाचा पर्याय आहे. थांबा. आपण सुरुवातीला 4 पर्यायांबद्दल बोललो होतो, पण त्या क्यू स्टोरेजबद्दल आपण परत बोललोच नाही. तो पण फाईल साठवण्यासाठीच आहे का? चांगली आठवण करून दिलीत. नाही, क्यू स्टोरेज हे फाईल साठवण्यासाठी नाही, ते ॲप्लिकेशन्सच्या वेगवेगळ्या भागांमध्ये संदेश साठवण्यासाठी आहे. उदाहरणार्थ, जेव्हा फोटो अपलोड होतो तेव्हा एक ॲप फोटो घेतो आणि एक संदेश रांगेत टाकतो की फोटो क्रमांक 123 अपलोड झाला आहे, आता त्याची साईज कमी कर. दुसरा ॲप तो संदेश उचलतो आणि काम करतो. यामुळे ॲप्स एकमेकांवर अवलंबून राहत नाहीत. आजच्या फाईल स्टोरेजच्या चर्चेत तो बसत नाही, पण तो त्याच स्टोरेज अकाउंटचा भाग असू शकतो. चला, आता आपण आपलं स्टोरेज घर बांधलं आहे, त्याला वेगवेगळे ड्रॉवर, कपाटं लावली आहेत. पण त्याला कुलूप कसं लावायचं? सुरक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. उत्तम मुद्दा. ॲझ्युअरमध्ये सुरक्षेचे अनेक स्तर आहेत. आपण एकाच वेळी अनेक प्रकारची कुलपं लावू शकतो. काही महत्त्वाच्या पद्धती पाहूया. पहिली आहे शेअर्ड ॲक्सेस सिग्नेचर्स किंवा SAS. हे म्हणजे एखाद्याला आपल्या तिजोरीची एक चावी देणे, जी फक्त एका विशिष्ट लॉकरसाठी आणि फक्त थोड्या वेळासाठीच काम करेल. समजा आपल्याला एका बाहेरच्या व्यक्तीला फक्त एकच फाईल डाउनलोड करायला द्यायची आहे, तर आपण त्याला एक तात्पुरती लिंक देऊ शकतो, जी 10 मिनिटांनी आपोआप एक्सपायर होईल. म्हणजे हॉटेलच्या रूम की कार्डसारखं, जे फक्त आपल्या रूमसाठी आणि आपल्या मुक्कामापुरतंच काम करतं. परफेक्ट. दुसरी पद्धत आहे फायरवॉल रूल्स, म्हणजे आपल्या गोदामाच्या दारावर एक गार्ड उभं करणे, ज्याच्याकडे आत कोणाला येऊ द्यायचं याची एक यादी आहे. फक्त त्या यादीतल्या IP ॲड्रेसेसना आत प्रवेश मिळेल, बाकी सगळ्यांना नाही. तिसरी आहे सिक्युअर ट्रान्सफर, म्हणजे सगळा डेटा फक्त आणि फक्त एका सशस्त्र गाडीतूनच, म्हणजे HTTPS मधूनच आणला नेला जाईल, याची खात्री करणे. मध्येच कोणी तो डेटा चोरू किंवा बघू शकणार नाही. आणि चौथी, कुलुपाची चावी, ती कोणाकडे असते? ती आहे इन्क्रिप्शन कीज. ॲझ्युअर आपला डेटा नेहमी एन्क्रिप्ट करूनच ठेवतो,
ही चावी एकतर मायक्रोसॉफ्ट स्वतः सांभाळू शकतं, पण जर आपण खूपच संवेदनशील डेटा ठेवत असू, जसं की बँकेचा डेटा, तर आपण ती चावी स्वतः आपल्या Azure की वॉल्ट नावाच्या डिजिटल तिजोरीत सांभाळू शकतो. याला कस्टमर मॅनेज की म्हणतात. इथे पूर्ण नियंत्रण आपल्या हातात राहतं. तर या सगळ्याचा अर्थ काय? आपण आज जे काही पाहिलं त्याचा सारांश असा की Azure स्टोरेज निवडणं म्हणजे कोणतं तरी एक सर्वोत्तम ऑप्शन निवडणं नाहीये, तर ते आपल्या गरजेनुसार वेगवेगळ्या सेवा, टियर्स, रिडंडन्सी आणि सुरक्षा पर्यायांचं एक योग्य मिश्रण तयार करण्यासारखं आहे. जसं आपण घरात स्वयंपाकघरासाठी वेगळे डबे, गॅरेजसाठी वेगळी कपाटं आणि अभ्यासाच्या खोलीसाठी वेगळ्या फाईल्स वापरतो, तसंच काहीसं. अगदी बरोबर. प्रत्येक डेटासाठी योग्य घर आणि योग्य कुलूप निवडणं महत्त्वाचं आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट. आज आपण डेटा कसा साठवायचा हे पाहिलं, पण एका CTOच्या नजरेतून विचार करण्याची गोष्ट ही आहे की आपल्या संस्थेतील कोणता डेटा खरंच जपून ठेवण्यासारखा आहे आणि कोणता नाही. कारण क्लाउडमध्ये प्रत्येक गोष्ट साठवायला पैसे लागतात. कधीकधी वर्षातून एकदाही न वापरला जाणारा अनावश्यक डेटा डिलीट करणे ही सुद्धा खर्चात सर्वात मोठी बचत असू शकते.